झाले। या नदीला पूर्वी इथं एक प्लेटा लागलेल्या होत्या या धरणावर, परंतु त्या धरणावरच्या प्लेटा काढून इथं बंधारा बनवलेला आहे। त्या बंधारा इतका उंच बनवलेला आहे का हा जो गाळ आहे तो गाळ या बंधाऱ्यातून या नदीत विसर्जन होतच नाही। त्यामुळे या नदीचं स्वरूप गाळामुळं या नदीचं स्वरूप या नाल्याला आलेलं आहे आणि दोन्ही साईडनं दोन्ही साईडनं या नदीवर खूप मोठा असा थर साचलेला आहे। आता आपण बघत आहे या नदीवर नदी कमी आणि नाला झालेला आहे। याचं कारण प्रशासनाचं काम आहे। प्रशासनाचं नगर परिषदचं या नदीवर पूर्णपणे दुर्लक्ष आहे। हे नदी कमी आणि नाला झालेला आहे। हे वणीची जीवनदायिनी स्वच्छ पाणी देणारी नदी होती। पूर्वी आमचं बचपन आमचं लहानपण या नदीवर गेलेलं आहे। इथं आम्ही बघत आहोत, इथं आम्ही विसर्जन करासाठी दुर्गादेवी गणपती विसर्जन करासाठी येत होतो। अतिशय स्वच्छ पाणी होतं इथं आणि रेती होती, भरमसाठ रेती होती। आम्ही या नदीचं पाणी पित होतो, परंतु आज या नदीचं पाणी म्हणजे अक्षरशः नाला झालेला आहे। नदी म्हणजे नाला झालेला आहे। तरी आमची सर्व वणीकर जनतेची आमची सर्वांची मागणी आहे की कृपया प्रशासनाने म्हणा, आमदार खासदार मंत्री संत्री सगळ्यांना विनंती आहे की या नदीचं कृपया या नदीकडे लक्ष देऊन या नदीची साफ स्वच्छता आणि कृपया या सर्वांना विनंती आहे की नदीची साफ स्वच्छता आणि दुरुस्ती करण्यात यावी, ही विनंती। ही निरगुडा नदी म्हणजे आमच्या वणी आणि सर्व परिसराची वाहिनी जीवनदायी नदी होती, परंतु मागील कित्येक वर्षापासून या नदीवर कुठल्याही प्रशासनाचं नियोजन नाही आहे। त्यामुळे वर्षानुवर्ष इथे गाळ साचतोय। तसेच वणीतले आपण बघतोय कित्येक नाले जे घाण पाणी आहे वणीचं या नदीत सोडण्यात आलं आहे। त्यामुळे आज याला डबक्याचं रूप धारण झालं आहे। या नदीला मागील काही वर्षाआधी मिशन निर्मल निरगुडा राबवून चांगली खोलीकरण रुंदीकरण केलं होतं, परंतु दरवेळेस फक्त जनताच हे करणार नाही, पुढचं काम हे प्रशासनाचं असतं, पण त्यानंतर प्रशासनाने कुठेही लक्ष नाही दिलं आणि आज ही पूर्ण नदी पाहतोय आपण पूर्ण कोरडी ठाक झाली आहे, आटली आहे आणि जिथे कुठं पाणी दिसतोय ते फक्त हे गटाराचं पाणी आहे आणि त्यामुळे जी वणीची शान म्हणत होतो आज ती वणीची घाण म्हणून समोर येते आणि याच्यावर प्रशासनाने त्वरित काहीतरी ॲक्शन घेऊन याला पूर्वीचं जे काही गतवैभव होतं आहे नदीचं हे मिळवून द्यावं।